महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 अहिल्यानगर जिल्ह्यातील ज्या लक्षवेधी लढती आहेत त्या लक्षवेधी लढती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पहिली लढत आहे नगर शहर। या नगर शहरामध्ये संग्रामभैया जगताप यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची उमेदवारी मिळाली आहे, तर अभिषेक कळमकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांची उमेदवारी, तर शशिकांत गाडे हे अपक्ष उमेदवार या ठिकाणी नगर शहरातून असणार आहेत। म्हणजेच अजित पवार गटाचे संग्रामभैया जगताप, शरद पवार गटाचे अभिषेक कळमकर आणि अपक्ष उमेदवार शशिकांत गाडे यांच्यामध्ये ही प्रमुख लक्षवेधी लढत नगर शहरामध्ये होताना आपल्याला दिसत आहे। शशिकांत गाडे हे या ठिकाणी शिवसेना उभाटाची उमेदवारी घेण्यासाठी प्रयत्न करत होते, परंतु ऐनवेळी त्यांना अपयश आले आणि ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने आपल्याकडे खेचून आणली। त्यामुळे अभिषेक कळमकर यांना त्या ठिकाणी नगर शहराची उमेदवारी देण्यात आली। संग्रामभैया जगताप हे या ठिकाणी नगर शहराचे पूर्वीचे आमदार आहेतच, त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा अजित पवार गटाने त्या ठिकाणी संधी दिलेली आहे। म्हणजेच नगर शहरामध्ये संग्रामभैया जगताप, अभिषेक कळमकर आणि शशिकांत गाडे यांच्यामध्ये ही लक्षवेधी लढत होत आहे। त्यानंतर आपण पुढचा विधानसभा मतदारसंघ पाहूया, राहुरी विधानसभा मतदारसंघ। या राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी एकाच एक लढत होत आहे। प्राजक्तदादा तनपुरे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवाजी कर्डिले भारतीय जनता पक्ष म्हणजेच बीजेपीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले आणि प्राजक्तदादा तनपुरे यांची एकाच एक लढत राहुरी तालुक्यामध्ये दिसून येत आहे। त्यानंतर पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे श्रीरामपूर। या श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून त्या ठिकाणी तिरंगी लढत होताना दिसत आहे। भाऊसाहेब कांबळे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार, त्यानंतर लहू कानडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार आणि हेमंत ओगले भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार, अशा पद्धतीची श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत आपल्याला पाहावयास मिळणार आहे। त्यानंतर पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे पाथर्डी शेवगाव विधानसभा मतदारसंघ। या पाथर्डी शेवगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्याला चौरंगी लढत या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। यामध्ये मोनिका राजळे भारतीय जनता पक्ष म्हणजेच बीजेपीच्या उमेदवार असणार आहेत। त्यानंतर प्रताप काका ढाकणे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार, त्यानंतर चंद्रशेखर घुले हे अपक्ष उमेदवार आणि हर्षदा काकडे या देखील अपक्ष उमेदवार या ठिकाणी पाथर्डी शेवगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आहेत। यामुळे या ठिकाणी मोनिका राजळे यांचं पारडं त्या ठिकाणी वरचढ वाटतंय, कारण की प्रताप काका ढाकणे, चंद्रशेखर घुले आणि हर्षदा काकडे यांच्यामध्ये या ठिकाणी मतांची विभागणी होऊन मोनिका राजळे यांना त्याचा फायदा होऊ शकतो। अशा पद्धतीचं या ठिकाणी पाथर्डी शेवगाव मधलं समीकरण असू शकतं असं आपल्याला या ठिकाणी वाटतंय। त्यानंतर पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ। या श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत प्रामुख्याने दिसून येत आहे। विक्रमसिंग पाचपुते भारतीय जनता पार्टीचे, अनुराधा नागवडे शिवसेना ठाकरे गटाच्या आणि राहुल जगताप हे अपक्ष या ठिकाणी उमेदवार आहेत। म्हणजेच ही जी लढत आहे श्रीगोंद्याची, त्याचबरोबर अण्णा शेलार हे देखील या ठिकाणी अपक्ष उमेदवार आहेत। त्याच्यामुळे ही तिरंगी लढत आणि अण्णा शेलार कोणाची मतं खातात हे देखील पाहणं खूप महत्त्वाचं त्या ठिकाणी आहे की अण्णा शेलार हे माळी समाजाचे असल्यामुळे माळी समाजाचं बरंचसं मतदान या ठिकाणी ते आपल्याकडे वळवू शकतील। म्हणजेच ते विक्रमसिंह पाचपुतेचं मतदान खातील, अनुराधा नागवड्यांचं खातील का राहुल जगतापांचं, यावर खूप महत्त्वाचं समीकरण या ठिकाणी अवलंबून आहे। परंतु राहुल जगताप, अनुराधा नागवडे आणि यांचा अण्णा शेलार हे यांच्यामुळे त्या ठिकाणी श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघामध्ये विक्रमसिंह पाचपुते यांचं या ठिकाणी पारडं जड वाटत आहे, कारण की बरीचशी मतांची विभागणी या ठिकाणी होणार आहे। अनुराधा नागवडे आणि राहुल जगताप आणि अण्णा शेलार यांच्यामध्ये विभागणी मतांची झाल्यामुळे विक्रमसिंग बबनराव पाचपुते यांना या ठिकाणी श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांचं पारडं त्या ठिकाणी जड वाटत आहे। त्यानंतर पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ। या कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या ठिकाणी लागलेलं आहे। यामध्ये एकाच एक लढत होत आहेत रोहित पवार आणि राम शिंदे। रोहित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार आणि राम शिंदे हे भारतीय जनता पक्ष म्हणजेच बीजेपीचे उमेदवार यांच्यामध्ये एकाच एक लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ही खूप काट्याची टक्कर या ठिकाणी कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये होणार आहे। त्यानंतर पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे शिर्डी विधानसभा मतदारसंघ। या शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये राधाकृष्ण विखे पाटील भारतीय जनता पक्ष
प्रतिभा घोगरे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि राजेंद्र पिपाडा अपक्ष असे या ठिकाणी उमेदवार उभे आहेत. म्हणजे तिरंगी लढत या ठिकाणी शिर्डीमध्ये होणार असली तरी देखील प्रतिभाताई घोगरे आणि राजेंद्र पिपाडा यांच्यामध्ये मतांची विभागणी होऊन राधाकृष्ण विखे पाटील यांना या ठिकाणी लीड मिळण्याची शक्यता आहे. म्हणजेच त्या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पारडं शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये जड असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. त्यानंतर पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे पारनेर विधानसभा मतदारसंघ. या पारनेर विधानसभा मतदारसंघामध्ये चौरंगी लढत आपल्याला पाहायला मिळत आहे. या ठिकाणी राणीताई लंके, काशीनाथ दाते, विजय भास्करराव आवटी, विजय सदाशिव आवटी अशी चौरंगी लढत या ठिकाणी आहे. राणीताई लंके या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवार, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार काशीनाथ दाते, विजय भास्कर आवटी हे अपक्ष उमेदवार आणि विजय सदाशिव आवटी हे देखील अपक्ष उमेदवार या ठिकाणी आहेत. म्हणजेच या चौरंगी लढतीमध्ये काशीनाथ दाते असतील, विजय भास्कर आवटी असतील, त्याचबरोबर विजय सदाशिव आवटी असतील, त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्य संदेश कारले हे देखील या ठिकाणी पारनेरमध्ये उभे आहेत. म्हणजेच त्या ठिकाणी काशीनाथ दाते, विजय आवटी आणि विजय आवटी यांची मताची विभागणी होऊन जरी राणीताई लंकेंची मतं संदेश कारले घेत असली तरी देखील राणीताई लंके यांचं पारडं या ठिकाणी पारनेर विधानसभा मतदारसंघामध्ये जड असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. त्यानंतर पुढचा विधानसभा मतदारसंघ आपण पाहणार आहोत अकोले विधानसभा मतदारसंघ. या अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये अत्यंत चुरशीचा सामना त्या ठिकाणी होत आहे आणि तिरंगी लढत या ठिकाणी अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये होत आहे. त्याचबरोबर आणखी देखील उमेदवार आहेत, मेंगाळ आहेत, त्यानंतर मेंगाळ देखील ठाकर समाजाची बरीचशी मतं त्या ठिकाणी घेऊ शकतात. संघामध्ये डॉक्टर किरण लहामटे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार, अमित भांगरे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार आणि वैभव पिचड हे अपक्ष उमेदवार या ठिकाणी अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये आहेत. याच्यामध्ये जर आपण अकोले विधानसभेचा विचार केला तर किरण लामटे हे कार्यसम्राट आमदार आहेत. त्यांनी खूप सारे कामं या ठिकाणी आपल्या 5 वर्षामध्ये केलेले आहेत. परंतु अमित भांगरे हे देखील शरद पवार गटांचे उमेदवार असल्यामुळे अकोले तालुक्यामध्ये शरद पवारांना मानणारा वर्ग आहे. त्यामुळे आणि वैभव पिचड हे अपक्ष उमेदवार असल्यामुळे ते किती मतदान खातात याच्यावरती या दोघांचं भवितव्य अवलंबून आहे. म्हणजे वैभव पिचड हे किती मतदान घेतील आणि कोणाचं मतदान खातील यावरती किरण लामटे आणि अमित भांगरे यांचं यश अपयश या ठिकाणी अवलंबून आहे. म्हणजेच अकोले विधानसभा मतदारसंघ अत्यंत काट्याची लढत या ठिकाणी होणार आहे. चला तर मग पुढचा विधानसभा मतदारसंघ आपण पाहूया नेवासे विधानसभा मतदारसंघ. या नेवासे विधानसभा मतदारसंघामध्ये शंकरराव गडाख शिवसेना ठाकरे गट, विठ्ठलराव लंगे शिवसेना शिंदे गट आणि बाळासाहेब मुरकुटे अपक्ष असे तिरंगी सामना नेवासा विधानसभा मतदारसंघामध्ये होणार आहे. या तिरंगी सामन्यामध्ये शंकरराव गडाख यांचं पारडं या ठिकाणी जड वाटत आहे. ठाकरे गटाचे ते उमेदवार आहेत. विठ्ठलराव लंगे आणि बाळासाहेब मुरकुटे यांचं महायुतीचं जे मताची विभागणी आहे या दोघांमध्ये झाल्यामुळे महाविकास आघाडीचे शंकरराव गडाख यांचं पारडं या ठिकाणी आत्ताच्या क्षणी आपल्याला जड वाटत आहे. त्यानंतर पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे कोपरगाव विधानसभा मतदारसंघ. या कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आशुतोष काळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि संदीप वरपे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यामध्ये ही काट्याची टक्कर कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये होणार आहे. कोण या ठिकाणी बाजी मारेल हे आपल्याला येणारा काळ सांगेल. म्हणजेच अत्यंत काट्याची टक्कर या ठिकाणी कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये होणार आहे. त्यानंतर संगमनेर विधानसभा मतदारसंघ. या संगमनेर विधानसभा मतदारसंघामध्ये बाळासाहेब थोरात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि अमोल खताळ पाटील हे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार यांच्यामध्ये ही दुरंगी लढत होणार आहे आणि संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात यांचं पारडं या ठिकाणी आपल्याला जड वाटत आहे. अशा पद्धतीने अहमदनगर जिल्ह्याचे संपूर्ण जे मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघांनी आहे कोणत्या उमेदवाराला या ठिकाणी चांगल्या प्रकारचं यश मिळू शकतं याचा आपण या ठिकाणी हा व्हिडिओ तयार केला आहे. म्हणजेच या ठिकाणी कोणत्या उमेदवाराचं पारडं जड आहे, कोणता उमेदवार या ठिकाणी आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये भारी ठरू शकतो आणि कोणाला उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि कशा प्रकारची लढत आहे, दुरंगी आहे, तिरंगी आहे की चौरंगी आहे याची संपूर्ण हा जो व्हिडिओ आहे तो या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेला आहे. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना या ठिकाणी शेअर करा आणि तुमच्या ज्या काही कमेंट्स आहेत त्या कमेंट्स या ठिकाणी आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये टाका. सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.